तीन तीन षटकांचा खेळ. अच्छा 5 प्लेयर हवेत. चला तुमच्या खेळ भावनेला नक्कीच आम्ही सलाम करतोय की अगदी कमी खेळाडू असले तरी पाटण तालुक्यामध्ये खेळायचं आहे, क्रिकेटला पुढे न्यायचं आहे, क्रिकेटला जिवंत ठेवायचं आहे, ही प्रत्येकाची भावना या पाटण तालुक्याचा क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम करते. त्यामुळे तुमच्या खेळ भावनेला नक्कीच मनापासून सॅल्यूट करतो. चला आपण मैदानामध्ये उतरा लगेच. रॉयल किंग मेंढ टीम. ओके ओके. सचिन देसाई संघाचे नेतृत्व करतायत आणि संघाचे संघनायक एका लाईन मध्ये प्रत्येकाला जायचंय. लाईनअपचा नियम लवसर जरी पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन शिवाज जाधव यांनी ही शिस्त जरी लावली असली तरी त्या शिस्तीचं पालन करणं देखील खेळाडूंच्या हातामध्ये असतं. आणि जे नियम ठरवले गेलेत खेळाडूंचं देखील मी विशेष कौतुक करेन की प्रत्येक जण त्या नियमाचं पालन तंतोतंत करतंय. आणि पाहणारे जेवढे काही प्रेक्षक असतील, युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक असतील, या सगळ्यांना या ठिकाणी नक्कीच एक महत्त्वपूर्ण संदेश देतात की नियम आपण कसे पाळले पाहिजेत. मेन टीम एकीकडे मैदानामध्ये एंटर करते आणि तिकडून आपण पाहतो 2 खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेत. पंच देखील मैदानाचा ताबा घेतील. नेरळ या ठिकाणाहून आलेले संदीप सर, आशिष सर या ठिकाणी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. आणि 12वा प्लेयर येणार नाही कारण अगोदरच सचिन देसाई साहेब यांनी सांगितलंय, समजलं आम्हाला, अगोदरच आम्ही सांगितलंय की ऑलरेडी दुष्काळ आहे प्लेयरचा आणि त्याच्यामध्ये 12th मॅन आणायचं कुठून. फलंदाजी करणाऱ्या टीमचा एक 12th मॅन. चला बॅट्समनचं नाव सांगण्यासाठी प्लीज जरा. आता बॅटिंग करत असताना या नंतर तुमचा इकडचा प्लेयर असेल तो सांगेल आम्हाला नाव, चालतील आम्हाला. फक्त बॅटिंग करत असताना या, कारण मॅन ऑफ द सिरीज वगैरे ही बक्षिसं काढत असताना सगळं अपडेट ठेवावं लागतंय. लाईव्ह स्पर्धा आहे आपली, त्यामुळे मित्रांनो विनंती करतोय या आपण 12th मॅन पाठवा आपला. धन्यवाद दत्ता मात्रे सर. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आयोजित श्री राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त ईशान चषक 2024 आपण पाहताय, आपण अनुभवताय. ईशान चषक 2024 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाच्या या दुपारच्या सत्रात सर्व प्रेक्षकांसह ओम साई MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. षटक क्रमांक 1 साठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले आहेत. कुमार शिबे यांचा पहिला चेंडू डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. कुमार शिबे एक पाटण तालुक्यातील चांगले व्यक्तिमत्व, LIC सल्लागार म्हणून कार्यरत असताना फुलर लेनचा चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. मिडॉनला चांगलं क्षेत्ररक्षण काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हातातून निसटलाय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि एका धावेने धावांचा श्री गणेशा होत असताना टीम मिरासवाडी आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू जाईल लॉंगलेग क्षेत्रामध्ये. 2 फलंदाज संतोष आणि सागर आणि 12वा खेळाडू म्हणून देखील दाखल झालेला आहे. आता 3रे मधला खेळाडू विहान, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. पदरायत्य चांगला, चेंडूला फेकून दिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने 6 धावांसाठी ईशान चषक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या
धावफलकावर साने पुढे जात असताना आपण पाहतोय. 9 फलंदाज सागर यांच्या बॅटमधून एक खणखणीत षटकार आलाय आणि ज्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला, लोअर फुलटॉस होता, बदलली ते चांगलं फुटवर्कचा योग्य वापर करत असताना फलंदाज सागर. आणि विहानचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. वेलकम विहान. बॅकफुटला जाऊन पंच केला, चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटला. हलक्यात खेळण्याचा प्रामाणिक प्रयत्न पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट. ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून एखादा मोठा फटका येतो त्यानंतरच्या चेंडूवर तुम्ही एकेरी धाव घ्या, नॉन स्ट्राईकला जा, आपल्या सहकारीला संधी द्या, हेच पाहायला. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. कुमार शिबा यांचा गतीमध्ये परिवर्तन. सहज बॅटने चेंडूला फेकून दिलं लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी ईशान चषक सागर ब्रँडेड षटकार. कुमार शिबे LIC विमा सल्लागार. नक्कीच आपणास LIC संदर्भात, आपल्या विमा संदर्भात काही माहिती हवी असल्यास त्यांच्याशी संपर्क साधा. आपल्याच तालुक्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून PTPL साठी देखील एक महत्त्वपूर्ण योगदान देत असताना संघाची धावसंख्या धावफलकावर 15. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू हलक्यात ऑन ड्राईव्ह केलाय. मिड विकेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. चेंडू हातातून निसटलाय. निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेर मिरजवाडी संघ बिनगडी बाद 15. पहिल्या षटकात धावा आल्या मिरजवाडी संघाच्या माध्यमातून 15. सागर यांच्या बॅटमधून 2 उत्तुंग षटकार. सागर 5 चेंडू 13 आणि त्यांचा सहकारी संतोष 1 चेंडू 1. षटक क्रमांक 2 साठी सज्ज झालेत स्वतः कर्णधार सचिन देसाई. पाटण क्रिकेट संघटनेचे कार्याध्यक्ष आणि या शिवाजी जाधव बॉस यांच्या बरोबरीने असलेली सर्व व्यक्तिमत्व अगदी अहोरात्र मेहनत करत असताना पाटण क्रिकेटला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न. पहिला चेंडू फेकून दिला. चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स अ ह्यूज हिट. 6 धावांसाठी षटकार. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट आर्म पुल केलाय. पुलला फेकून दिलाय. हाफ ट्रॅकर चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक सलगचा दुसरा ईशान चषक षटकार. सुनील देसाई षटक क्रमांक 2 साठी. परंतु त्यांच्या पहिल्या 2 चेंडूवर आक्रमण केलंय फलंदाज संतोष यांनी. संघाची धावसंख्या 27. या वेळेला पुढे टाकलेला चेंडू अक्रॉस द बॅटने लॉंगॉन तैनात आहे आणि जणू काही या विकेटसाठी जाळं विणलं होतं. आणि सेलिब्रेशन पहा. हे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये सचिन देसाई, सुनील देसाई यांच्या माध्यमातून. आणि वो सांगतायत की हे चेंडू हाताळायला पाहिजे होता. आउटसाइड ऑफ स्टंप. ऑन ड्राईव्ह चांगला पाहायला मिळाला. चेंडूला उंची जास्त प्राप्त झाली, लांबी प्राप्त झाली नाहीये आणि फलंदाज बाद. संतोष वैयक्तिक 4 चेंडू 13 धावा. संघाची धावसंख्या 27 ला 1. आज ईशान देखील या स्पर्धेला उपस्थित. ईशान चषक 2024 तो देखील आज सकाळच्या सत्रापासून जर पाहिलं तर सकाळी 8 वाजता आलाय आणि अगदी तोच उत्साह विहान देखील आमच्या सोबत जोडलाय. नक्कीच आम्ही विहानशी देखील काही बोलू. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुलटॉल वसूल केला जाईल.
मान्यवरांना दिली जाते मानवंदना. 6 धावांसाठी ईशान चषक. षटकार. सूरज यांनी पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेचलाय. फुलटॉस चेंडू जणू काही आमंत्रण होतं आणि आमंत्रण दोन्ही हाताने स्वीकारलंय. संघाची धावसंख्या धावफलकावर 33. खाली राहिलेला चेंडू फलंदाज आणि यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जाईल घोषांकित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा 22. 1 धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या 34. 1 टू गो. शेवटचा चेंडू फुलटॉस होता. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मात्र चेंडूचा अंदाज घेण्यात आलाय. अपयश. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा पार. फलंदाज सूरज यांच्या बॅटमधून चौकार. गोलंदाज देखील नाराज पाहायला मिळत आहेत. फटका हवेत खेळला आणि क्षेत्ररक्षकाचे होत झाले थोडीशी चूक. चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये आला अपयश. चेंडू मागे आणि क्षेत्ररक्षक पुढे. 4 धावा. संघाची धावसंख्या या चौकाराच्या मदतीने 2 षटकाखेर 38 ला 1. एकोणीसच्या धावगतीने संघाची धावसंख्या 38. षटक क्रमांक 3. अखेरचं षटक येऊन सज्ज झालेत सचिन. सुनील देसाई, सचिन देसाई, बंधुराज आणि आपल्या संघासाठी मात्र योगदान देत असताना शॉटआर्म जॅक केलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅचचा कॉल होता परंतु झेल सोडलाय. चेंडू हाताला लागून स्क्वेअर लेग डीपला तैनात केलाय. 1 धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होत असताना आपण पाहतोय सचिन पहिल्या चेंडूवर सागरसाठी हा चेंडू फुटवर्क होता परंतु डाऊन द लेग साइड. पंचांचा इशारा वाईड बॉल. या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 41 ला 1. 41 धावा. इथे मात्र शॉर्ट आर्म पुल केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेगला. पंचांकडे नजर असेल नक्कीच. पंचांचा इशारा 1 धाव. आपण पाहतोय 40+ दिवा कोळीवाड्याचं हे क्रीडांगण आणि या मैदानाची भौगोलिक रचना पाहिली तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. बिहाइंड द विकेट लॉंग लेग क्षेत्रापासून डीप बॅकवर्ड पॉइंट या क्षेत्रापर्यंत घोषांकित क्षेत्र आहे. त्यामुळे पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा करणं आम्हाला देखील भाग असतं. 1 धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या 2.2 चेंडूच्या खेळाखेर 42. संतोष यांनी 2 षटकार खेचले. सागर यांच्या बॅटमधून देखील 2 षटकार आलेत आणि सूरज यांनी 1 षटकार खेचलाय. म्हणजेच काय तर आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा मनसुबा बनवला होता आणि त्यात यश प्राप्त झालंय. सागर फुलटॉस चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. कुमार शिबे इन ऍक्शन. त्यांच्या हाताला लागून चेंडू जाईल सीमा पार. थोडासा मातीमध्ये पाय घसरल्यानंतर चेंडूला पकडण्यात आलेला अपयश. 4 धावा. चौकार. थोडीशी आउटफील्डला जर पाहिलं तर माती आणि त्याच कारणामुळे ते सांगतात की मातीमध्ये पाय घसरला आणि ते अगदी खरं आहे. थोडीशी माती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 46. सागर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. सागर यांच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. सागरच्या धावा झाल्यात 21. संघाची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 47 ला 1. अद्याप या 2 चेंडूचा खेळ शेष असेल आणि या 2 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल टीम मिरासवाडी पाहावं लागेल. गतीमध्ये परिवर्तन. चांगलं क्रिकेट भीतर म्हणेन कारण की ज्या वेळेला फलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहजरित्या पूर्ण केला जातोय. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 49. संघाची धावसंख्या धावफलकावर 49. या स्पर्धेत सर्वोच्च धावसंख्या जर पाहिलं तर 51 धावा. ऑन ड्राईव्ह केलाय. सांघिक अर्धशतक धावफलकावर नोंदवण्याचा प्रयत्न. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहजरित्या. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या 2 धावेने पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम मिरासवाडी 51 आणि 52 धावांचा लक्ष असेल टीम रॉयल किंग मेन.
आणि या सामन्याचं वैशिष्ट्य पाहायचं गेलं तर 51 धावा धावफलकावरती नोंद केल्यात मिरजवाडी संघाने. आणि ईशान चषक 2024 याच्या पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर हा अवघा दुसरा संघ ठरलाय ज्यांनी मात्र सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं. पहिल्या गटामध्ये अ गटामध्ये सकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर भवानीनगर सळवे संघाने देखील 51 धावा धावफलकावरती नोंद केल्या होत्या आणि त्याचा देखील आता त्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 52 धावांचं लक्ष्य कशा प्रकारे पार करेल टीम रॉयल किंग मेड याची देखील उत्सुकता असेल. परंतु विहान तुझं देखील खरंच मनापासून कौतुक, कारण आता तिसरीमध्ये असलेला हा मुलगा आणि आज शाळा चुकवून आलाय का सांगतोय. नाही शाळा चुकून आलोय, सकाळची शाळा होती, दुपारी मॅचला आलोय. कौतुक करावं लागेल कारण क्रिकेटची आवड त्यालाही मैदानामध्ये घेऊन गेली, मैदानामध्ये घेऊन आले. आणि ईशानचा तर विषय आहे, ईशानचा विषय गंभीर असतो सर. आणि का नसावं, कारण बाळकडू जर घरामध्ये मिळाला असेल राजू रोडे सरांचा सुपुत्र, आज त्यांचा वाढदिवस राजू रोडे सरांचा आणि त्यांच्या 44व्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य स्पर्धा. ज्या स्पर्धेला तमाम मान्यवरांचं योगदान लाभलंय त्यांचा देखील मनपूर्वक आभार. अधिक काटकर साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. या विनंती असेल अधिक काटकर साहेब, आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. अतिथी कक्षामध्ये विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. चषक सौजन्य आपल्याला लाभलंय माननीय श्री विक्रम पाटील साहेब, हेल्पिंग नेचर विक्रमा युट्यूबर. मालिकावीर कॅश सौजन्य 2222 कुमार ऋषी पाटील साहेब, डीके स्पोर्ट्स फॅशन हबचे सर्वे सर्वा. उत्कृष्ट फलंदाज सौजन्य कुमारी जिजा अक्षय शिंदे. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य माननीय श्री वैभव सुर्वे साहेब. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य श्री वैभव पाटील साहेब. मंडप सौजन्य श्री गोविंद मोहने साहेब, श्री विठ्ठल गोरे साहेब. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू, निलेशांचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका फासलाय. फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरलेत. सचिन बॅक टू द डगआउट. लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. ओमकार सर पाहायचं गेलं तर 51 धावांचं लक्ष. जर पहिल्या डावात धावा बनू शकतात तर दुसऱ्या डावात देखील बनू शकतात, त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. हाफ ट्रॅकर चेंडू होता, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. आणि मात्र जरा फटक्याचा विचार केला तर हेड पोझिशन मात्र पाहायला मिळाली नाहीये आणि फटका हवेमध्ये गेला. आणि कोणतीही चूक मात्र क्षेत्ररक्षकाने केली नाहीये. षटक क्रमांक 1 निलेश. नवीन फलंदाज कुमार शिबे. कुमार शिबे पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग च्या दिशेने. कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. कुमार शिबे यांच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवर चौकार. कुमार शिबे यांच्या बॅटमधून धावांचा श्रीगणेश होतोय टीम रॉयल किंग मेंढ. आणि या कुमार शिबे यांच्या बॅटमधून असेच मोठे फटके यावे हीच इच्छा असेल मेंढ समर्थकांची आणि सर्व पाठीराख्यांची. फलंदाजी कशा प्रकारे राहील आता मात्र थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये करत असताना कर्णधार. ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी, अतिरिक्त वेग, निर्धाव चेंडू. संतोष एस्टनच्या मागे. निलेश पहिल्या चेंडूवर गडी बाद केला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसरा चेंडू निर्धाव हाताळलाय. फुटवर्कचा वापर ऑन ड्राईव्ह केला. इथे कॉलिंग नाहीये आणि फटका खेळता क्षणी धावत सुटले आणि आपल्या सहकार्याकडे लक्ष नाहीये. फलंदाज कुमार शिबे धावबाद स्वरूपात बॅक टू द डगआउट. ही धाव होती का याचा विचार मात्र आता त्यांना डगआउट मध्ये गेल्यानंतर करावा लागेल, कारण सहकार्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं आणि त्याचमुळे धाव घेण्याचा प्रयत्न अगदी कोयना एक्सप्रेस जशी धावते तसे धावत सुटले. अक्रॉस द बॅटने चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. इट्स अ ह्यूज हिट. क्लासिकल ईशान चषक षटकार.
फलंदाज निलेश यांच्या गोलंदाजीवर आता मात्र आक्रमण केलं. काय सुरेख फटका पाहायला मिळाला. ज्या प्रकारे बॅटचा फ्लो आला अत्यंत दर्शनीय. संघाची धावसंख्या 11. निलेश आज बॅकफुटला जाऊन चांगला बॅकफुट पंच. एक धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला परंतु फलंदाजाने अत्यंत सहजरित्या एक धाव पूर्ण केली. एका धावेने पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 11. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाज भरत. भरत यांचा पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक केलाय. चेंडू जाईल स्क्वेअर लेग डीपला आहे. एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्रिकेट एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण पाहतोय. अगदी 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र आता सावध सुरुवात. रॉयल किंग मेन 12-2. 11 चेंडू 40 धावांची गरज विजयासाठी. भरत यांचा चेंडू खोदून काढायचा प्रयत्न. फुलर लेनचा चेंडू यष्टीरक्षकाला बीट करून चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव. एकेरी दुहेरीने मात्र फारसा फरक पडणार नाहीये या सामन्यामध्ये. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांची गरज असेल टीम रॉयल किंग मेन. मोठ्या फटक्याची गरज असताना फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. फलंदाज इथे मात्र फलंदाज हिट विकेट बाद झालेत आणि फलंदाज देखील ज्या वेळेला बाद झाले त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक स्माइल पाहायला मिळाली. त्यांना देखील विश्वास बसत नव्हता की माझा पाय लागलाय. हिट विकेट स्वरूपात बाद झालेत आणि क्रिकेटमध्ये हे चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं. सुनील पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा जरूर लागली होती परंतु यष्टीरक्षकाने चूक केली आणि सुनील देसाई हे देखील मात्र बोलतात की होय मी खेळेन थांबा, कारण यांच्याकडे देखील क्षमता आहे. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी मध्ये देखील त्यांचा चांगला खेळ राहिला होता. सुनील यांच्यासाठी हा चेंडू पुढे टाकलेला. आडव्या बॅटने चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दरम्यान सूरज आणि टिपलाय झेल. फलंदाज सुनील यांचा संपेल खेळ. फलंदाज बाद. सूरज आपल्या उजव्या बाजूला 6 ते 7 पावलं धावत जाऊन ज्या प्रकारे फटका खेळला होता सुनील यांनी, फटका दर्जेदार होता परंतु त्यापेक्षा उल्लेखनीय क्षेत्ररक्षण सूरज यांचं आपण पाहिलं. फुललेंचा बॉल टॅप केलाय. कव्हर ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने. इथे मात्र कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चला टीम फ्रेंड्स मंदरुळ कोळे आपण तयार राहायचं. कर्णधाराला विनंती असेल आपण या. विजयी संघासोबत आपला सामना होईल. नाणेफेकीसाठी आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. संघाची धावसंख्या 2 षटकाखेर 13-4. टीम रॉयल 11 मेन. आता मात्र सामन्याचं समीकरण येऊन ठेपलंय. 6 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. 39. रोहित यांचा पहिला चेंडू हलक्या हाताने ढकललाय बॅकवर्ड पॉइंटला. पुश करा खुश राहा. आता मात्र पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. 1 धाव. संघाची धावसंख्या 14-4. एकतर्फी सामना आपण पाहतोय, कारण ज्या प्रकारची अपेक्षा होती तो सामना तर रंगत नसताना ऑन ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपला विक्रम. 1 धाव. आणि त्यांच्या जर्सी क्रमांक पाहिला तर नक्कीच जर्सी क्रमांक 143 विक्रम. 1 धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. संघाची धावसंख्या मात्र 15. एकतर्फी सामना.
फुटवर्कचा वापर आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता होते. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, ज्या प्रकारची गोलंदाजी राहिली आहे. निलेश, भरत आणि त्यांच्या बरोबरीने रोहित. ज्या सामन्याची प्रेक्षकांनी अपेक्षा केली होती तो सामना तर मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपण पाहत नाहीये, कारण पहिल्या डावात चांगला खेळ राहिला. मिरसवाडी बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक येतील लॉंग ऑन वरून, कोणती चूक करणार नाहीत फलंदाज बाद आणि विजय संपादन केलाय टीम मिरसवाडी संघ. वेल प्लेड टीम मिरसवाडी. या मिरसवाडी संघाचे कर्णधार आणि फ्रेंड्स मंदरुळ कोळी संघाचे कर्णधार. अर्थातच या सामन्यातील सामनावीर ठरलाय ज्याने फलंदाजी चांगली गेली आणि फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिलं ठरलंय. या मॅचचा हिरो सागर. सचिन देसाई साहेब, आपणास देखील नम्र विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं.